लोक म्हणतात फौजी पत्नीचं आयुष्य लय भारी, पण खरं काय आहे माहिती आहे? इंस्टाग्रामवर दिसतं तेवढंच खरं नसतं. मी आज सत्य सांगते. फौजीसोबत लग्न ऐकायला लय भारी आहे, पण जगायलाही तितकंच शांत हवा, मनात धडधडणाऱ्या गोष्टी आज उघड करते. नमस्कार बहिणींनो, मी नूतन फौजी पत्नी आज तुमच्यासमोर मांडते फौजी पत्नीची कहाणी. मला सतत विचारत असतात, फौजी पत्नीचं आयुष्य म्हणजे कसं असतं ग? मजेत, अवघड? चला तर मग ठरवलंच, सांगून टाकूयात खरं काय, खोटं काय, सत्य परिस्थिती काय. सोशल मीडिया वर्ल्ड वर्सेस खरं आपलं आयुष्य. आजकाल आपण बघतोय यूट्यूब, इंस्टाग्रामवर कित्येक फौजी बायकांनी चॅनेल ओपन केलेले आहेत. त्या बायकांनी रोज नवीन ड्रेस, नवा मेकअप, फोटोशूट, रील्स, जणू काही रोज वेलकम पार्टीच इथे चाललेली असते. आणि लोकांनाही तसंच वाटतं, फौजी पत्नी म्हणजे भारी चंगळच हा. पण खरं तसं नाही आहे. लोकांना वाटतं फौजी पत्नी म्हणजे रोज पार्ट्या, डान्स, फोटोशूट वगैरे, पण तसं काही नाही आहे. असं एवढं फिल्टर आयुष्य नाही आहे गं. त्याच्या काही बायका जे ग्लॅमर दाखवतात ना, त्यामागे रात्रीचा रडलेला रडका चेहरा कोणी नाही दाखवत. मेसेज येतो, 3-4 महिने नवरा घरातही नाही, बहुतेक करून आपण एकटंच सगळी कामं सांभाळावी लागतात. आणि मग उरतो 10% हा आहे ग्लॅमर, आणि उरलेलं 90% खरं आयुष्य आणि जबाबदाऱ्या असतात. मस्त, शांत, सुरक्षित, पण थोडी एकाकी. सकाळची परेडची चाल आणि रात्री पिनड्रॉप शांतता, इथली शिस्तबद्धता. चला तर मग फौजीसोबत लग्न केलंय, चांगल्या गोष्टी तर बघूयात. फ्रेंड्स इज इक्वल टू फॅमिली. कॅन्टमधील बायका म्हणजे एकदम दुसरं कुटुंबच असतं. ॲडव्हेंचर लाईफ, दर काही वर्षांनी नवीन शहर, नवीन ठिकाण, नवीन माणसं अनुभवायला मिळतं. अभिमान, तुमचा नवरा देशासाठी काम करतो, यापेक्षा दुसरा अभिमान नाही आहे. डिसिप्लिन, फौजी माणसं नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, वेळ यात खूप भारीच असतात. लॉयल्टी, फौजी प्रेम म्हणजे 100% प्युअर आणि शुअर प्रेम असतं बरं का. युनिफॉर्मचं क्रेज, अरे नवऱ्याला युनिफॉर्ममध्ये बघितलं ना, इतकं भारी वाटतं ना, काय सांगू. स्वतःलाच ताकदवान बनवणं, फौजी पत्नी होणं म्हणजे स्वतःला मजबूत बनवणं असतं. आता येतो मुद्दा, सोशल मीडियावरती कोणी सांगत नाही या गोष्टी. दिवस अक्षरशः शांततेत गेले. नवरा ड्युटीवर आणि घरी मी एकटीच. मन सांभाळणं, मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं. पण हळूहळू समजत गेलं, फौजी पत्नी होणं म्हणजेच हेच तर आहे ना, स्वतःला खुश राहणं, हे समजून घेणं. इथलं आयुष्य माणसाला परिपक्व बनवतं. मुलगीपासून ते बाईपर्यंतचा प्रवास हा इथंच खरा सुरू होतो. सेपरेशन, दूर राहणं, कधी 2 महिने, कधी 6 महिने, तर कधी किती दिवस. मनात सतत टेन्शनचाच धबधबा. करिअरचा प्रश्न, बायकोचं शिक्षण, करिअर मध्येच खंडणं. एकटेपणा, सणवार, वाढदिवस, बहुतेक करून एकटेच असतो आपण. सोशल मीडिया भ्रम, अचानक पोस्टिंग, कधी पोस्टिंग येईल सांगता येत नाही. आज इथं तर उद्या कुठं. एन्झायटी, फोनला रेंज नसणं म्हणजे सतत काळजीच. फौजीसोबत लग्न करणार असाल ना, तर शेवटी एवढेच सांगेल, स्वतः स्ट्रॉंग असा. खूप कठीण दिवस असतात. फौजींची ड्युटी ही तुमच्या लग्नापेक्षा खूप मोठी असते, आणि हे मनात पक्क करूनच निर्णय घ्या. स्वतःच्या आयुष्यात काही छंद जोपासा, कारण जेव्हा फौजी नसतील ना, तेच तुम्हाला खुश ठेवतील. जर हेच तुम्ही स्वीकार करू शकत असताल तर आणि तरच फौजीसोबत लग्नाला हो म्हणा, कारण फौजी लग्न म्हणजे धन्य आयुष्य आहे. तर हा होता माझा पहिला ब्लॉग, वारात बसून फौजी पत्नीची सत्य कहाणी सांगणारा. तर हो मंडळी, चला तर हो, आजचा ब्लॉग इथेच थांबतोय. बघितल्याबद्दल मस्त धन्यवाद. तुमची नूतन फौजी पत्नी. पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद.